गुड मॉर्निंग. सगळ्यांना माझा आवाज ऐकायला येतोय का चॅटबॉक्सवर लिहा. सगळ्यांना माझा आवाज ऐकायला येतोय का चॅटबॉक्सवर लिहा. ओके, लेक्चर स्टार्ट करूया. सगळ्यांनी दोन्ही व्हिडिओ बघितले का? सगळ्यांनी दोन्ही व्हिडिओ बघितले? हॅलो, सगळे जागे आहेत ना? झोपले? सगळ्यांनी दोन्ही, कोणाला काही डाऊट्स आहे का दोन्ही व्हिडिओजमध्ये? कोणाला काही डाऊट्स आहे का? हॅलो, नाही ना? ओके. तर आज आता हे लेक्चर होईल आणि अजून एक तुम्हाला मी व्हिडिओ पाठवीन. तर आपण स्टार्ट करूया. आज आपण आता प्रॉब्लेम करणार आहोत. आज आपण 24, 25 आणि 31 हे 3 प्रॉब्लेम करणार आहोत. 24, 25 आणि 31 आणि 26, 27 होमवर्क आहे. तिकडे मी म्हटलेलं आहे नोट्समध्ये 24, 25, 31 करायचे. 26, 27 होमवर्क आहे आणि 28, 29, 30 तुम्हाला मी व्हिडिओ पाठवीन. 28, 29, 30 व्हिडिओ पाठवीन. आता आपण 24, 25 आणि 31वा करूया. तर आता 24वा प्रॉब्लेम मी रीड करतो, स्क्रीन शेअर करतो. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर लिहा. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? ओके, तर आपण स्टार्ट करूया 24वा प्रॉब्लेम. तर हा जो प्रॉब्लेम आहे थोडा वेगळा आहे. आता या प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं आहे? द डायरेक्टर्स ऑफ सक्सेस लिमिटेड डिसाइडेड ऑन 1 जानेवारी 2007 टू इश्यू 10,000 शेअर्स ऑफ ₹10 each, ₹2.50 being payable on application and 2.50 ऑन अलॉटमेंट. म्हणजे 10,000 शेअर 10 रुपयाचे इश्यू करायचे. त्याच्यापैकी ₹2.50 ॲप्लिकेशनचे आणि ₹2.50 अलॉटमेंटचे असे इश्यू करायचे आपल्याला. आणि आपल्याला ॲप्लिकेशन मिळाली 12,000 ॲप्लिकेशन मिळाली. आणि 3 जानेवारीला 2 जानेवारीला ॲप्लिकेशन मिळाली. 3 जानेवारीला डायरेक्टर लोकांनी 2,000 रिजेक्ट केली आणि त्यांचे पैसे परत केले. आणि ऑल अलॉटमेंट मनी वॉज रिसिव्ड ऑन 6 जानेवारी. आता आपण काय करायचं? इथे अलॉट करण्याची डेट दिली नाही आहे, तर आपण ज्या दिवशी रिटर्न करतोय तीच डेट अलॉटमेंटची मानायची. म्हणजे 3 जूनला आपण त्यांचे पैसे रिजेक्ट पण करायचे, पे पण करायचे आणि ते कॅपिटलला पण ट्रान्सफर करायचे. तर 2 जानेवारीला ॲप्लिकेशनचे पैसे मिळणार. 3 जानेवारीला ते कॅपिटलला ट्रान्सफर करणार आणि 3 जानेवारीला अलॉटमेंटचा कॉल करणार. 3 जानेवारीला 2 एंट्री, एक कॅपिटलला ट्रान्सफर करण्याची आणि अलॉटमेंटचा कॉल करण्यासाठी. आणि 6 जानेवारीला त्याचे पैसे मिळणार. पुढे 31 मार्चला द डायरेक्टर मेड अ कॉल ऑफ ₹2.50 पर शेअर. ₹2.50 कॉल 31 मार्चला केला. त्याच्यानंतर आणि त्याचे पैसे 5 एप्रिलपर्यंत आपल्याला मिळाले. त्याच्यात विथ द एक्सपेक्टेशन ऑफ ॲन अमाऊंट ड्यू फ्रॉम गुलाबचंद द होल्डर ऑफ 100 शेअर्स. म्हणजे ज्याच्याकडे 100 शेअर्स होते त्यांनी फर्स्ट कॉल पे नाही केला. आणि ऑन 31 मे दीज शेअर्स वेअर फॉरफिटेड. आपण त्याचे शेअर्स 31 मेला फॉरफिट केले. आणि 31 मेला फॉरफिट करून 30 जूनला ते आपण रिइश्यू केलेत ₹7.5 टू लाल बिहारी हू इज रिक्वायर्ड टू पे ₹5. म्हणजे त्यांनी ₹5 भरले आणि त्याचा भाव ₹7.5 ठेवलेला आहे. ₹2.50 अजून त्याच्याकडनं यायचे. लाल बिहारी ॲट वन्स पेज द अमाऊंट ड्यू फ्रॉम हिम. शो नेसेसरी
एंट्रीज टू रेकॉर्ड दिस ट्रान्झॅक्शन. ठीक आहे, तर आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया. तर मी आता एक्सेलची स्क्रीन शेअर करतो. सगळ्यांना एक्सेलची स्क्रीन दिसते का? चॅटबॉक्सवर लिहा. सगळ्यांना एक्सेलची स्क्रीन दिसते का? ओके, थँक्यू. हां, तर आपण आता स्टार्ट करूया. पहिलं हेडिंग टाकू. इन द बुक्स ऑफ सक्सेस लिमिटेड 24वा प्रॉब्लेम आहे. तर इकडे सगळ्यात पहिले ॲप्लिकेशनचे आपल्याला 12,000 शेअर्सवरती ₹2.5 मिळाले. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन आपल्याला 12,000 शेअर्सचे ₹2.5 मिळाले. याला आपल्याला तारीख टाकायला लागेल. तर याचं जे इयर आहे ते 2007 जानेवारी 2. 2007 जानेवारी 2ला आपल्याला पैसे मिळाले. ठीक आहे, तर पहिली ॲप्लिकेशनचे पैसे मिळाले आणि त्याच्यापैकी आपण काय केलं आहे, 12,000 मिळाले, 10,000 देणार आणि 2,000 बँकेला ट्रान्सफर करणार. तर 3 जानेवारीला आपण काय करतो, 30,000 टोटल मिळाले. ठीक आहे, तर ते 30,000 जे आहेत ते 12,000 × 2.5 आहेत. 12,000 × 2.5 हे आपण 3 जानेवारीला करणार. 2 जानेवारीला पैसे मिळाले, 3 जानेवारीला रिजेक्ट पण करणार आणि कॅपिटलला ट्रान्सफरही करणार. तर 12,000 पैकी 10,000 कॅपिटलला ट्रान्सफर करणार. 10,000 × 2.5 आपण कॅपिटलला ट्रान्सफर करणार आणि 2,000 × 2.5 आपण परत करणार. म्हणजे आपण काय केलं, 12,500 × 2.5 आपल्याला 30,000 मिळाले. त्याच्यापैकी 10,000 आपण 10,000 × 2.5 कॅपिटलला ट्रान्सफर केले आणि 2,500 × 2.5 आपण रिजेक्ट केले. ही एंट्री सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, दुसरी एंट्री सगळ्यांना कळली का? ओके. आता आपण 3 तारखेलाच आपण अलॉटमेंटचा कॉल करणार. तर 3 तारखेला आपण अलॉटमेंटचा कॉल करूया. अलॉटमेंटचा कॉल पण ₹2.5 आहे. तर इकडे 10,000 × 2.5 आपण कॉल करू. 10,000 × 2.5 कॉल करूया. आता
त्या कॉलचे पैसे आपल्याला कधी मिळाले? त्या कॉलचे पैसे आपल्याला मिळाले 6 जानेवारीला. 6 जानेवारीला त्या कॉलचे पैसे मिळाले. म्हणजे आपण 10,000 इंटू 2.5 जे 25,000 बोलवले ते आपल्याला 6 जानेवारीला अलॉटमेंटचे पैसे मिळाले. तर 6 जानेवारीला आपल्याला 25,000 रुपये अलॉटमेंटचे मिळाले. आता त्याच्यानंतर त्यांनी काय केलं आहे, ही एंट्री झाल्यानंतर त्यांनी फर्स्ट कॉल केला आहे. फर्स्ट कॉल करण्याची तारीख 31 मार्च. 31 मार्चला त्यांनी पहिला कॉल केला. मार्चला पहिला कॉल करण्याची एंट्री. तर इकडे आपण पहिला कॉल करतो. इक्विटी शेअर फर्स्ट कॉल टू इक्विटी शेअर कॅपिटल, तो पण 2.5 रुपयाचा आहे. सगळे कॉल 2.5 रुपयाचेच आहेत. तर इकडे 10,000 इंटू 2.5 हा आपण फर्स्ट कॉल केला. आता फर्स्ट कॉल केल्यानंतर त्याचे पैसे आपल्याला मिळाले. 5 एप्रिलला. 5 एप्रिलला त्याचे पैसे मिळाले. 5 एप्रिलला आपल्याला गुलाबचंदचे 100 सोडून बाकीचे पैसे मिळाले. म्हणजे 9,900 आपल्याला मिळणार. 9,900 इंटू 2.5 100 रुपये कॉल्स इन ॲरियर्सला. 100 इंटू 2.5 कॉल्स इन ॲरियर्सला आणि टोटल 10,000 आहेत. तर इकडे 9,900 इंटू 2.5 हे 100 इंटू 2.5 हे 10,000 इंटू 2.5. तर एप्रिल 5ला आपल्याला पहिला कॉल मिळाला. आता पुढे त्यांनी फॉरफिट केलेत त्याचे शेअर्स. त्याची तारीख दिली आहे त्यांनी. 30 जूनला फॉरफिट केले. नाही, 31 मेला फॉरफिट केले, 30 जूनला रिइश्यू केले. तर 31 मेला आपण फॉरफिट करूया. आता इथे साधारण 20 ओळी सोडा आणि आपल्याला फॉरफिट आणि रिइश्यूची नोट करायची आहे. तर आता इथे इक्विटी शेअर कॅपिटल डेबिट, टोटल आपण 7.5 मागवले. 100 इंटू 7.5.
साडेसात मागवले, त्याच्यापैकी आपल्याला अडीच आणि अडीच 5 रुपये मिळाले. 100 इंटू 5, शंभर इंटू 5 अडीच आणि अडीच 5 रुपये मिळाले. आणि 100 इंटू अडीच आपल्याला 2.5 रुपये नाही मिळाले. 7.5 टोटल बोलवले. 7.5पैकी आपल्याला ॲप्लिकेशन आणि अलॉटमेंटचे अडीच आणि अडीच 5 रुपये मिळाले. फर्स्ट कॉलचे 2.5 रुपये नाही मिळाले. तर ही इक्विटी शेअर कॅपिटलची नोट आहे. तर ही एंट्री आपण करूया 31 मार्चला. तर इकडे 31 मार्चला इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट आपण टोटल बोलवले 100 इंटू 7.5. 100 इंटू 7.5 बोलवले. शंभर इंटू 7.5 आपण बोलवलेले आहेत. त्याच्यापैकी आपल्याला ॲप्लिकेशन आणि अलॉटमेंटचे अडीच आणि अडीच 5 रुपये आपल्याला मिळाले. आणि 2.5 रुपये फर्स्ट कॉलचे नाही मिळाले. 2.5 रुपये फर्स्ट कॉलचे नाही मिळाले. आता 31 मार्चला आपण कॉल फॉरफिट केले. 31 मार्चला आता हे रिइश्यू करायचे. तर रिइश्यू करताना आपण आता याचे 7.5च ठेवले. तर इक्विटी शेअर कॅपिटल क्रेडिट देणार 7.5चं. ते जर फुल्ली पेड म्हटले असते तर आपण 10 रुपयाचं ठेवलं असतं. पण इकडे 7.5च ठेवायचे. आणि 7.5पैकी आपल्याला रिसीव होणार 5. 7.5पैकी रिसीव होणार 5 आणि 2.5 रुपये आपण ॲडजस्ट करणार. तर 7.5पैकी इथे 100 इंटू 5 रिसीव झाले आणि 100 इंटू 2.5 आपण ॲडजस्ट करणार. 100 इंटू 2.5 ॲडजस्ट करणार. आता 5पैकी 2.5 मिळाले म्हणजे 2.5 रुपयाचा फायदा. 100 इंटू 2.5 रुपयाचा आपला फायदा. तर ही नोट सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर लिहा. ही नोट सगळ्यांना कळली का? ओके. तर आता याची एंट्री आपण करायची. हे शेअर्स रिइश्यू कधी केले? रिइश्यू केलेत आपण हे 30 जूनला. 30 जूनला रिइश्यू केले. तर 30 जूनला रिइश्यूची एंट्री करायची. तर इकडे आपण आता 100 शेअर्स 5 रुपयाला रिइश्यू करतो. त्याच्यापैकी फॉरफिटेड आपण वापरले 2.5. 5 रुपये आपण मिळाले. ओके. पॉवर गेलेली आहे तर मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवीन. तर 5 रुपये 100 इंटू 5 आपल्याला मिळाले. शेअर फॉरफिटेड 100 इंटू 2.5 आणि शेअर कॅपिटलला 100 इंटू 7.5.
त्याच्यानंतर आपला प्रॉफिटची एंट्री करायची आपल्याला त्याच तारखेला जून 30लाच आपल्याला प्रॉफिटची एंट्री करायची आहे. तर प्रॉफिटची एंट्री शेअर फॉरफिटेड अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिझर्व ही एंट्री असते. तर इकडे आपला जो प्रॉफिट झाला आहे तो 100 × 2.5 रुपयाचा प्रॉफिट झाला आहे. शंभर × 2.5चा प्रॉफिट म्हणजे 250 रुपयाचा आपला प्रॉफिट झाला आहे. तर हा प्रॉब्लेम आपला झाला. आता पुढचा प्रॉब्लेम खूप महत्त्वाचा आहे, कारण अशा प्रकारचा प्रॉब्लेम 2-3 वेळा एक्झामला विचारलेला आहे. तर 25वा प्रॉब्लेम हा खूप महत्त्वाचा आहे. प्रॉब्लेम मी वाचतो. तर हा जो प्रॉब्लेम आहे, मिस्टर लॉन्ग was holder of 2000 preference shares of ₹1 आहेत ते, who was holder of 2000 preference shares of ₹100. म्हणजे त्याच्याकडे 2000 प्रेफरन्स शेअर्स होते 100 रुपयाचे, ऑन विच ₹75 पर शेअर हॅज बीन कॉल्ड अप. म्हणजे 2000 शेअर 100 रुपयाचे होते, त्याच्यापैकी 75 रुपये आपण बोलवलेले आहेत. 2000 शेअर्सचे 75 रुपये आपण बोलवलेले आहेत. हॅज बीन कॉल्ड अप, कुड नॉट पे हिज ड्यूज ऑन अलॉटमेंट अँड फर्स्ट कॉल इच ॲट 25 पर शेअर. म्हणजे त्याला आत्तापर्यंत 75 रुपये बोलवले होते आणि त्यांनी अलॉटमेंट आणि फर्स्ट कॉलचे प्रत्येकाचे 25-25 रुपये दिले नाहीत. म्हणजे टोटल 75 आहेत. 75 आहेत. 75 पैकी अलॉटमेंटचे 25 आणि फर्स्ट कॉलचे 25 असे 50 रुपये त्यांनी नाही भरले. तर तर मी तुम्हाला काय सांगत होतो, 2000 प्रेफरन्स शेअर 100 रुपयाचे, त्याच्यापैकी आपण 75 रुपये बोलवलेत. 75 रुपये बोलवलेत, त्याच्यापैकी अलॉटमेंटचे 25 आणि फर्स्ट कॉलचे 25 असे 50 रुपये नाही मिळाले. तर ॲप्लिकेशनचे 25 रुपये मिळाले. ॲप्लिकेशनचे 25 रुपये मिळाले आणि अलॉटमेंटचे आणि फर्स्ट कॉलचे 25-25 50 रुपये नाही मिळाले. ते शेअर आपण फॉरफिट केले आणि द डायरेक्टर फॉरफिटेड द अबाव शेअर्स अँड रिइश्यूड 1500 ऑफ सच शेअर्स टू मिस्टर शॉर्ट ॲट ₹65 पर शेअर. म्हणजे त्याच्यापैकी 1500 शेअर्स आपण शॉर्टला रिइश्यू केले 65च्या रेटने आणि 75, आत्ता जसे आपण 10 पैकी 7.5 ठेवले होते तसं या प्रॉब्लेममध्ये 100 पैकी 75 ठेवतोय. 25 रुपये आपल्याला मिळायचे बाकी आहेत. तर तसे आपण दुसऱ्या माणसाला रिइश्यू केलेत. गिव्ह जर्नल एंट्रीज टू रेकॉर्ड द अबाव फॉरफिचर अँड रिइश्यू इन द बुक्स ऑफ कंपनी. तर आपल्याला फॉरफिचर आणि रिइश्यूच्या एंट्रीज करायच्या आहेत. तर आपण स्टार्ट करूया. इथे कंपनीचं नाव दिलेलं नाही आहे, तर इन द बुक्स ऑफ कंपनी आपण म्हणूया. तर आता आपल्याला फॉरफिचरची नोट करायची आहे. तर आपण साधारण 20 ओळी सोडू आणि पहिली आपण नोट बनवूया.
तर आता आपण इथे फॉरफिट करणार आहोत 2000 शेअर 75 रुपयाचे. आपण आत्तापर्यंत 75 रुपये बोलवलेत, 25 रुपये सेकंड कॉलचे बोलवायचे बाकी आहेत. तर इकडे 2000 शेअर्सचे आत्तापर्यंत 75 रुपये आपण बोलवले. तर 75 रुपये आता त्याच्यापैकी रिसिव्ड किती आहेत? फक्त ॲप्लिकेशनचे 25. 2000 इंटू ॲप्लिकेशनचे 25 रुपये रिसिव्ड आहेत आणि नॉट रिसिव्डमध्ये ॲप्लिकेशन अलॉटमेंट आणि फर्स्ट कॉलचे 25 म्हणजे 50. तर इकडे टोटल इक्विटी शेअर कॅपिटल डेबिट हे 75 रुपयाचं आहे. त्याच्यापैकी ॲप्लिकेशनचे आपल्याला 25 रुपये मिळाले, अलॉटमेंट आणि फर्स्ट कॉलचे 25 50 नाही मिळाले. आणि आपण ते रिइश्यू करताना त्याच्यापैकी 1500च रिइश्यू केले. तर 1500 75च्या रेटने रिइश्यू केले आणि रिइश्यू करताना रिसिव्ड झाले 65 रिसिव्ह झाले आणि 10 रुपये आपण ॲडजस्ट करणार. टोटल 1500 इंटू 75 ठेवले, 1500 इंटू 65 आपण रिसिव्ह करणार आणि 1500 इंटू 10 आपण ॲडजस्ट करणार. आता 25 पैकी 10 आपण वापरले म्हणजे 1500 शेअर्सवरती 15 रुपये प्रॉफिट. तर इकडे आपण काय केलं, 1500 इंटू 75 ठेवायचे, त्याच्यापैकी 65 मिळाले आणि 10 ॲडजस्ट केले, 25 पैकी 10 ॲडजस्ट केले, इथे आपला 15चा प्रॉफिट. ठीक आहे. तर आता आपण एंट्रीज करूया. तर इकडे इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. तर इकडे आपले 2000 शेअर्सवरती आपण 75 रुपये बोलवले आहेत. त्याच्यापैकी मिळाले किती? 2000 शेअर्सचे ॲप्लिकेशनचे 25 रुपये मिळाले आणि नाही किती मिळाले? अलॉटमेंट आणि फर्स्ट कॉलचे 25 आणि 25 50 नाही मिळाले. तर इकडे तुम्ही काय करा, यांची नावं टाका, कारण इथे नावं त्यांनी नमूद केली आहेत ना, तर तुम्ही इथे त्यांची नावं टाका. नावं काय येणार? टू इक्विटी शेअर अलॉटमेंट. टू इक्विटी शेअर अलॉटमेंट हे येणार 2000 इंटू 25 आणि टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल ते पण 2000 इंटू 25. तर त्यांची नावं दिली आहेत, तर इकडे नावं मेन्शन करायची. टू इक्विटी शेअर अलॉटमेंट 2000 इंटू 25. आणि टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल ओके. तर नावं दिली असतील तर नावं मेन्शन करायची. आता अशा टाईपच्या प्रॉब्लेममध्ये मोस्ट प्रोबॅबली कसं असतं की जे स्टार्टिंगपासून सुरुवात होते, म्हणजे ॲप्लिकेशनचे पैसे रिसीव्ह झाले, कॅपिटलला ट्रान्सफर केले, नंतर अलॉटमेंटचा कॉल केला, अलॉटमेंटचे पैसे मिळाले, त्या प्रॉब्लेममध्ये आपण कॉल्स इन ॲरियसला टाकतो. आता इथे कसं असतं, इथे जनरली ते कॉल्स इन ॲरियसला टाकत नाही,
त्यामुळे आपल्याला त्यांची नावं इथे टाकायला लागतात. तर कॉल्स इन ॲरियर्सच्या ऐवजी आपण त्या कॉलची नावं टाकायची. तर इकडे आपण इक्विटी शेअर अलॉटमेंट नाव टाकलं आहे, इकडे आपण इक्विटी शेअर फर्स्ट कॉल असं नाव टाकलं आहे. तर इकडे 2000 × 75चा कॉल केला, त्याच्यापैकी 2000 × 25 आपल्याला ॲप्लिकेशनचे पैसे मिळाले. नंतर अलॉटमेंटचे पैसे नाही मिळाले आणि फर्स्ट कॉलचे पैसे नाही मिळाले. तर आपण हे फॉरफिट केलेत. बिंग फॉरफिटेड 2000 इक्विटी शेअर्स फॉर नॉन पेमेंट ऑफ अलॉटमेंट अँड फर्स्ट कॉल. अलॉटमेंट आणि फर्स्ट कॉलचे पैसे नाही मिळाले म्हणून आपण काय केले, ते शेअर फॉरफिट केले. ओके, तर ही पहिली एंट्री आहे. आता दुसरी एंट्री, आपण ते शेअर्स रिइश्यू करणार. आता आपल्याला रिइश्यू करून 2000 शेअर्सचे आपल्याला मिळाले, 2000 शेअर्सचे आपल्याला आत्ता 65 रुपये मिळाले. 1500 शेअर्सचे 1500 शेअर्सचे आपल्याला 65 रुपये मिळाले. आणि आपण त्याच्यापैकी शेअर फॉरफिट 10 रुपये कमी पडतात, तर 10 रुपये फॉरफिटेडमधनं घेतले. टोटल 75 पाहिजेत. 75पैकी 65 मिळाले. बँक अकाउंट डेबिट 1500 × 65, शेअर फॉरफिटेड अकाउंट डेबिट 1500 × 10 आणि इक्विटी शेअर कॅपिटलला 1500 × 75 टाकणार. म्हणजे 1500 × 65 मिळाले आपल्याला. नंतर शेअर फॉरफिटेडला 1500 × 10 वापरले आणि आपल्याला टोटल पाहिजेत 1500 × 75. ठीक आहे, तर आपण हे रिइश्यू केले. रिइश्यू केल्यानंतर आपल्याला प्रॉफिट झाला 25 पैकी 10 वापरले म्हणजे 15 रुपयाचा प्रॉफिट. तर 1500 × 15चा प्रॉफिट झाला. $1,500 × 15चा प्रॉफिट आपण कॅपिटल रिझर्वला टाकला. ठीक आहे, तर ही एंट्री झाली. आता हा प्रॉब्लेम झाला. आता पुढचा प्रॉब्लेम व्यवस्थित बघा. 26 आणि 27 होमवर्क आहे. 28, 29, 30 मी तुम्हाला व्हिडिओ पाठवणार आहे 28, 29, 30चा. तर आता आपण 31वा प्रॉब्लेम करूया. मी बघतो आपलं नेट चालू होतं आहे का. अजून नेट नाही आलं. ठीक आहे, आपण करूया इकडेच. तुम्हाला जर कळलं नाही तर मला तुम्ही विचारा. मी आता 31st प्रॉब्लेम वाचतो. तर हा जो प्रॉब्लेम आहे, ए होल्ड्स 2000 शेअर्स ऑफ ₹10 each ऑन विच ही हॅज पेड टू ऑन ॲप्लिकेशन मनी. तर आता याच्यात 3 जण आहेत, ए बी सी 3 जण आहेत. तर या तिघांचे शेअर्स आपल्याला फॉरफिट करायचे आहेत आणि रिइश्यू करायचे आहेत. एचे 2000 शेअर्स आहेत 10 रुपयाचे. त्याचे त्याने ॲप्लिकेशनचे पैसे भरले, बाकी कुठलेच पुढचे पैसे त्यांनी भरले नाहीत. म्हणजे अलॉटमेंट, फर्स्ट कॉल, फायनल कॉल हे तिन्ही त्यांनी भरले नाही. त्याच्यानंतर बीकडे 4000 शेअर आहेत 10 रुपयाचे. त्याच्यात त्यांनी ॲप्लिकेशन आणि अलॉटमेंटचे भरलेत. ॲप्लिकेशन आणि अलॉटमेंटचे भरलेत. पुढचे फर्स्ट आणि फायनल कॉल भरला नाही. फर्स्ट आणि फायनल कॉल त्यांनी भरलेला नाही. त्याच्यापुढे सीनी 3000 शेअर्सवरती ॲप्लिकेशन, अलॉटमेंट आणि फर्स्ट कॉल भरलेला आहे. त्यांनी फायनल कॉल भरला नाही. म्हणजे थोडक्यात प्रत्येक शेअर होल्डरनी पुढचा कॉल भरला नाही आहे. म्हणजे एनी फक्त ॲप्लिकेशन भरलं आहे. त्यांनी अलॉटमेंट, फर्स्ट कॉल, फायनल कॉल हे तिन्ही भरले नाही. त्याच्यानंतर हा जो बी आहे, बीने ॲप्लिकेशन, अलॉटमेंट भरलं, फर्स्ट कॉल, फायनल कॉल नाही भरला. आणि सीने 3 कॉल भरले, ॲप्लिकेशन, अलॉटमेंट, फर्स्ट कॉल, फायनल कॉल भरला नाही.
तर यांचे शेअर्स फॉरफिट करून त्यांचे आपल्याला 12ला रिइश्यू करायचे. तर असा हा प्रॉब्लेम आहे. तर आपण स्टार्ट करूया. एकदम सोपा आहे, कठीण नाही आहे. तर आपल्याला इथे पहिली वर्किंग नोट करायची. वर्किंग नोट थोडी वेगळ्या प्रकारची आहे. तर आपण फॉर्मॅट ड्रॉ करूया. तुम्हाला कळेल, टेन्शन घेऊ नका, सोपा प्रॉब्लेम आहे. तर हा 31वा प्रॉब्लेम आहे. टेन्शन घेतलं तर नाही कळणार, टेन्शन घेतलं तर कळणार नाही, टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, सोपा प्रॉब्लेम. आपण आता स्टार्ट करू. साधारण एक पेज घ्या तुम्ही, एक पेज सोडा. एक पेज सोडून आपण आता पहिली वर्किंग नोट करूया. वर्किंग नोट थोडी वेगळ्या प्रकारची आहे. आता नीट लक्ष द्या. इथे 9,000 शेअर्स टोटल आहेत. आता बघा 9,000 शेअर्स कसे, एचे 2,000 शेअर्स, एचे 2,000, बीचे 4,000, 6,000 आणि सीचे 3, 2, 4 आणि 3, 2, 4 आणि 3 टोटल 9,000 शेअर्स होतात. तर 9,000 × 10 हे शेअर्स फॉरफिट करायचे. तर जसं आपण रिसिव्ड आणि नॉट रिसिव्ड करतो तसंच आहे. आता इथे नीट लक्ष द्या. आता इथे कसं आहे, आपल्याकडे 4 कॉल असतात. ॲप्लिकेशन, अलॉटमेंट, फर्स्ट कॉल. रिसिव्डमध्ये आता रिसिव्ड आपल्याला फायनल कॉल कुणाचा झालेला नाही आहे. रिसिव्डमध्ये फक्त 3च कॉल आलेले आहेत. ॲप्लिकेशन आला आहे, अलॉटमेंट आला आहे, फर्स्ट कॉल आला आहे. फायनल कॉल कुणाचा झालेला नाही आहे. आणि नॉट रिसिव्डमध्ये ॲप्लिकेशनचा नाही आला आहे. तर इकडे रिसिव्डमध्ये हे 3 कॉलम करायचे. हे रिसिव्डचे 3 कॉलम आहेत. तर हे रिसिव्डचे 3 कॉलम, ॲप्लिकेशन, अलॉटमेंट आणि फर्स्ट कॉल. फायनल कॉल आपल्याला कुणाचाच मिळालेला नाही. नॉट रिसिव्डमध्ये हे 3 कॉल आहेत. नॉट रिसिव्डमध्ये अलॉटमेंट, फर्स्ट कॉल आणि फायनल कॉल. आता हे नीट समजून घ्या. रिसिव्ड, ॲप्लिकेशन, अलॉटमेंट, फर्स्ट कॉल आणि फायनल कॉल कोणाचाच मिळाला नाही आहे. नॉट रिसिव्डमध्ये ॲप्लिकेशन कोणीच नाही, सगळ्यांनी ॲप्लिकेशनचे पैसे भरलेलेच आहेत. नॉट रिसिव्डमध्ये अलॉटमेंट, फर्स्ट कॉल आणि सेकंड कॉलचे पैसे मिळाले नाही आहेत. ठीक आहे. तर आता हे टेबल आता आपण बनवूया. या टेबलवरनं तुम्हाला व्यवस्थित कळेल. आता बघा, आपल्याकडे 3 शेअर होल्डर आहेत, ए, बी आणि सी. तो पहिला ए आहे, दुसरा बी आहे, तिसरा सी आहे. ठीक आहे. आणि आता आपण कसं करायचं, रिसिव्डमध्ये एचे किती शेअर्स आहेत, 2,000 शेअर्स आहेत. तर त्यांनी 2,000 शेअर्सचे पैसे 2,000चे पैसे भरलेले आहेत ॲप्लिकेशनचे. आता नीट लक्ष द्या. एनी 2,000चे पैसे भरले. त्यांनी फर्स्ट कॉल अलॉटमेंट नाही भरला, फर्स्ट कॉल नाही भरला आणि सेकंड कॉल नाही भरला. ॲप्लिकेशनचे पैसे भरले, अलॉटमेंट, फर्स्ट कॉल, सेकंड कॉल नाही भरला. नंतर दुसरा बी. बीनी काय केलं आहे, बीनी 3,000 शेअर्स नाही,
बीनी 4000 शेअर्सवरती ॲप्लिकेशन आणि अलॉटमेंट भरला. 4000 शेअर्सवरती ॲप्लिकेशन आणि अलॉटमेंट भरलेत. फर्स्ट कॉल आणि सेकंड कॉल नाही भरला. ॲप्लिकेशनचे 4000चे पैसे भरले, अलॉटमेंटचे 4000चे पैसे भरले, फर्स्ट कॉल आणि सेकंड कॉल त्यांनी नाही भरला. आणि सीचं 3000 शेअर्सचे ॲप्लिकेशन, अलॉटमेंट आणि फर्स्ट कॉल हे तिन्ही भरले. ॲप्लिकेशन, अलॉटमेंट आणि फर्स्ट कॉल 3000 शेअर्स. 3000 त्यांनी 3000चे सेकंड कॉलचे पैसे नाही भरले. परत एकदा मी इथपर्यंत समजवतो. एनी ॲप्लिकेशनचे 2000चे पैसे भरले, अलॉटमेंटचे नाही भरले, फर्स्ट कॉलचे नाही भरले, सेकंड कॉलचे नाही भरले. नंतर बीनी 4000 शेअर्स ॲप्लिकेशन आणि अलॉटमेंट दोघांचे भरले, फर्स्ट कॉल आणि सेकंड कॉल नाही भरले. फर्स्ट कॉल आणि सेकंड कॉल नाही भरले. सीनी 3000 शेअर्सचे ॲप्लिकेशन, अलॉटमेंट, फर्स्ट कॉल भरले, सेकंड कॉल नाही भरले. ठीक आहे. आता काय करायचं, या तिघांची सगळ्यांची टोटल करायची. तर ही 9000 आहे, 9000, 7000, 3000. नंतर यांची पण टोटल करायची. 2000, 6000, 9000 आपण टोटल केली. आता टोटल करून काय करायचं, पर शेअर किती आहेत त्यांनी मल्टिप्लाय करायचं. पर शेअर किती आहेत त्यांनी मल्टिप्लाय करायचं. आता पर शेअर ॲप्लिकेशनचे 2, अलॉटमेंटचे 3, फर्स्ट कॉलचे 3, 2, 3, 3, 2 आणि 3, 5, 5 आणि 3, 8 आणि 2 फायनल कॉलचे 2, 3, 3, 2. तर ॲप्लिकेशनचे 2 आहेत, अलॉटमेंटचे 3, फर्स्ट कॉलचे 3. परत इकडे अलॉटमेंटचे 3, फर्स्ट कॉलचे 3 आणि सेकंड कॉलचे 2. तर हे पर शेअरने आपण काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. 9000 × 2, 18000. हे सगळ्यांना आपण मल्टिप्लाय करायचं. तर आपण काय केलं, जेवढी त्याची पर शेअर व्हॅल्यू आहे 2, 3, 3, इथे 3, 3, 2, त्यांनी काय केलं, मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लाय करून आपल्याला त्यांच्या टोटल मिळालं. ठीक आहे. आता नीट लक्ष द्या. आता महत्त्वाची स्टेप आहे. आता या जी तिघांची टोटल करायला लागेल, या तिघांची आणि या तिघांची, ही तिघांची टोटल काय येणार, रिसिव्ड. या तिघांची जी टोटल आहे ती आहे 48,000. 48,000 आपल्याला मिळाली. आणि यांची टोटल 42,000 आपल्याला नाही मिळाले. परत एकदा एक्सप्लेन करतो मी तुम्हाला. आणि हे 2 शेअर्स फॉरफिटेडला जाणार.
आणि हे टू कॉल्स इन ॲरियसला जाणार. आता याचे कॉलची नावं इथे आहेत, अलॉटमेंट, फर्स्ट कॉल, सेकंड अँड फायनल कॉल. तर इकडे टू इक्विटी शेअर अलॉटमेंट त्याला जाणार 6,000. नंतर टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल त्याला जाणार 18,000. आणि टू इक्विटी शेअर सेकंड अँड फायनल कॉल त्याला जाणार 18,000. ओके, तर मी परत एकदा हे टेबल तुम्हाला दाखवतो. सिम्पल आहे. टोटल शेअर्स आपल्याकडे किती आहेत? 9,000 आहेत. 2,000, 4,000, 3,000. तर इकडे 2,000 प्लस 4,000 प्लस 3,000, टोटल 9,000 शेअर्स आहेत. ओके, त्याच्यापैकी आपण 10 रुपये बोलवले. 9,000 शेअर्सवरती 10 रुपये बोलवले. आता आपण कसं करतो? रिसिवड आणि नॉट रिसिवड असं करतो. आपल्याकडे 3 शेअर होल्डर्स आहेत, ए, बी आणि सी. आता ॲप्लिकेशन अलॉटमेंट फर्स्ट कॉल यांनी भरलेला आहे, फायनल कॉल कोणीच भरलेला नाही आहे. आणि नॉट रिसिवडमध्ये ॲप्लिकेशनचे पैसे सगळ्यांनीच भरले आणि अलॉटमेंट फर्स्ट कॉल आणि सेकंड कॉल काही लोकांनी नाही भरले. आता त्याचं आपल्याला इकडे मांडायचं आहे. तर एनी कसं आहे, 2,000 ॲप्लिकेशनचे भरले, अलॉटमेंट फर्स्ट कॉल आणि सेकंड कॉल त्यांनी नाही भरला. ठीक आहे, तर हे एचं झालं. त्याच्यानंतर बीचं 4,000 शेअर्सचे ॲप्लिकेशनचे भरले, अलॉटमेंटचे भरले, फर्स्ट कॉल आणि फायनल कॉल त्यांनी नाही भरला. सीचं ॲप्लिकेशन, अलॉटमेंट, फर्स्ट कॉल त्यांनी भरला, त्यांनी सेकंड कॉल नाही भरला. ठीक आहे, आता या तिघांची टोटल घ्यायची 9,000, 7,000, 3,000 आणि त्याला पर शेअरनी मल्टिप्लाय करायचं. म्हणजे तुम्हाला रिसिवडची अमाऊंट कळेल. या तिघांची टोटल तुमची रिसिवडची अमाऊंट 48,000. आता इकडे पण तसंच करायचं आहे. इथे आपल्याला नॉट रिसिवडची टोटल आपल्याला मिळाली पाहिजे. तर हे किती आहे? 2,000, 2,000, 2,000. नंतर हे 4,000, 4,000 आणि इकडे 3,000. टोटल किती आली? 269. 269 त्याला पर शेअर व्हॅल्यूने मल्टिप्लाय केलं, ही तुम्हाला नॉट रिसिवडची अमाऊंट मिळाली. आणि ही त्याची टोटल, ती कॉल्स इन ॲरियसला जाणार. पण इकडे आपल्याला इंडिव्हिज्युअल कॉलच्या अमाऊंट तुम्हाला माहिती आहे. इक्विटी शेअर अलॉटमेंटची किती? 6,000. नंतर फर्स्ट कॉलची किती? 18,000. आणि सेकंड अँड फायनल कॉलची किती? सेकंड अँड फायनल कॉलची 18,000. हे तुम्हाला अमाऊंट्स माहिती आहे. ठीक आहे, तर आता आपण पहिल्यांदा ही एंट्री करूया. तर इकडे इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टोटल 9,000 शेअर्सवरती आपण 10 रुपये बोलवले. आता आपण शेअर फॉरफिटेडची अमाऊंट ती डायरेक्टली आपण काढलेली आहे 48,000. तर ही 48,000 डायरेक्टली टाकायची. इथे 9,000 × 10. × 10 आहेत. नंतर शेअर फॉरफिटेडची अमाऊंट आपण काढलेली आहे, ही आहे 48,000. त्याच्यानंतर अलॉटमेंटची पण अमाऊंट आपण काढली आहे. अलॉटमेंटची 6,000. फर्स्ट कॉलची 18,000. सेकंड अँड फायनल कॉलची पण 18,000.
तर आता इथे आपल्याला 9,000 इंटू 10 शेअर फॉरफिटेडचे किती आहेत? 90,000 आहेत. शेअर फॉरफिटेडचे 48,000 रिसीव झालेले आहेत आणि नॉट रिसिव्ड त्याची जी नावं आहेत, इक्विटी शेअर अलॉटमेंटचे 6,000, इक्विटी शेअर अलॉटमेंटचे 6,000, इक्विटी शेअर फर्स्ट कॉलचे 18,000 आणि इक्विटी शेअर सेकंड अँड फायनल कॉलचे 18,000 हे रिसीव नाही झाले. यांची टोटल 90,000 यायला पाहिजे. 90,000 आली. आता पुढची जी एंट्री आहे रिसीवची, आता रिसीव करताना आपल्याला सिक्युरिटीज प्रीमियम सकट मिळालेले आहे. तर आता हे जे सगळे शेअर्स आहेत आपण रिइश्यू केलेत 12 रुपयाला, म्हणजे 9,000 शेअर्स आपण 12 रुपयाला रिइश्यू केले, म्हणजे 10 रुपये फेस व्हॅल्यू आणि 2 रुपये प्रीमियम. तर इकडे आपण काय करायचं, इथे इक्विटी शेअर कॅपिटलला 9,000 इंटू 10 क्रेडिट द्यायचं, सिक्युरिटीज प्रीमियमला 9,000 इंटू 2 असं क्रेडिट द्यायचं. 10 रुपये फेस व्हॅल्यू, 2 रुपये प्रीमियम, आणि हे टोटल 9,000 इंटू 12 आपल्याला मिळालेले आहे. 9,000 इंटू 12 हे टोटल मिळालेले आहेत. आणि इथे आपण ॲडजस्ट काहीच नाही केलेलं आहे. हे 48,000 रुपये जे आहेत हा सगळाच्या सगळा आपला प्रॉफिट आहे. ॲडजस्ट काहीच नाही केलं आपण. ॲडजस्ट काहीच नाही केलं आहे आणि सगळाचा सगळा 48,000 रुपये आपला प्रॉफिट आहे. ठीक आहे. तर इकडे 9,000 इंटू 12 मिळाले. 12पैकी 10 रुपये फेस व्हॅल्यू, 2 रुपये प्रीमियम, ॲडजस्ट काहीच नाही केलं आपण आणि सगळा 48,000 रुपये आपला प्रॉफिट. तर त्याच्या एंट्रीज आपण करूया. तर इकडे आपल्याला मिळाले बँक अकाउंट डेबिट 9,000 इंटू 12, 10 रुपये फेस व्हॅल्यू, 2 रुपये प्रीमियम. तर 9,000 इंटू 12 मिळाले आपल्याला. त्याच्यापैकी 10 रुपये फेस व्हॅल्यू, 2 रुपये प्रीमियम आणि प्रॉफिट आपल्याला झाला आहे पूर्ण 48,000 रुपये. आपण 9,000 शेअर्स रिइश्यू केले 12ला आणि इथे पूर्ण प्रॉफिट झाला आहे आपला 48,000. ठीक आहे. तर तुम्ही प्रॉब्लेम बघा. तुम्हाला नाही कळलं तर मला उद्याच्या लेक्चरला तुम्ही डाऊट्स विचारा. ठीक आहे. तर आपण लेक्चर संपूया. सगळ्यांना थँक्यू.